नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत काजू करी. तर ही काजू करी खायला तर इतकी टेस्टी लागते. तुम्ही ह्या भाजीला चपातीसोबत, नानसोबत, पराठासोबत किंवा जिरा राईससोबत किंवा आपल्या नॉर्मल राईससोबत पण तुम्ही खाऊ शकता. एकदमच चवीला टेस्टी लागते. तर आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये मी 1.5 चम्मच तेल टाकलं आहे. त्यानंतर त्यामध्ये काजूचे असे 2 भाग करून मी टाकून घेतले आहे काजू फ्राय करण्यासाठी. तुम्ही असे 2 भाग न करता डायरेक्ट काजू इथे टाकले तरीही चालणार आहे, पण मी असे 2 भाग करून घेतलेले आहे. आणि हे काजू आपल्याला मीडियम टू लो गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहे. हाय गॅसवर अजिबात फ्राय करायची नाही आहे किंवा गॅस आपल्याला कढईमध्ये काजू टाकून हे कंटिन्यू मिक्स करत राहायचे आहे, तसेच आपल्याला ठेवायची नाही आहे. मिक्स केल्याने काय होतं की काजू आहे ना दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले जातात आणि त्यांना असं गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि एक गोष्ट इथं खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे की काजू आपल्याला इथे जास्ती पण एक्स्ट्रा पण भाजायचे नाही, म्हणजे त्यांचा कलर असा जास्ती डार्क पण नाही आले पाहिजे. त्याच्याने काजू कडवट लागतात, जळालेले लागतात. त्यामुळे ह्या प्रोसेसला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात. तुम्ही बघू शकता आपले काजू किती छान फ्राय झाले आहे. एक पण काजू जळाले नाही आहे. त्याचा कलर पण एकदम छान गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहे. साईडलाच एका पातेल्यात मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे कट करून त्या पाण्यात टाकून घेणार आहे. रफली कट करायचे आपल्याला, कारण आपल्याला नंतर ग्राइंडच करायचे. त्यानंतर 8 ते 10 काजू घेतले आहे मी, ते पण त्या पाण्यातच टाकून घेणार आहे. 2-3 मिनटं छान बॉईल झाल्यानंतर, कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करताना पाण्याचा थेंबभरही वापर करायचा नाही आहे. आणि इथे मला थोडी घाई होती, त्यामुळे मी लगेचच मिक्सर जारमध्ये टाकलं. अगदी थोडंसंच थंड झालं होतं आणि लगेच मी याची पेस्ट करून घेतली. त्यानंतर त्याच कढईमध्ये परत 1 ते 1.5 चम्मच तेल घालून सुके खडे मसाले मी टाकून घेणार आहे. इथे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्हाला जे आवडतील ते. तसं मी इथे दालचिनीचा छोटा तुकडा घातला आहे, 2 इलायची टाकले आहे, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे टाकले आहे आणि वरतून 2 तेजपान टाकले आहे. अर्धा चम्मच जिरे घातले आहे. आता इथे जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला अजून इथं पुढे बारीक चिरलेला कांदा पण टाकायचा आहे. तर ही काजू करी मी 2 जणांसाठी बनवते आहे. तर तुम्ही इथे अजून पण जास्त जणांसाठी बनवत असाल तर तुम्ही इन्ग्रेडियंट्स अजून वाढवू शकता. त्यानंतर इथे मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि तो मी तेलात टाकला आहे फ्राय करण्यासाठी. जोपर्यंत कांदा फ्राय होतोय तोपर्यंत जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट पण करा. व्हिडिओला शेअर देखील करा. तर इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा आणि काजूची पेस्ट पण रेडी आहे. त्यानंतर कढईत मी बारीक कट केलेला टोमॅटो पण घातला आहे. इथे एक छोटा साईजचा टोमॅटो घेतला होता मी. तुम्ही इथं टोमॅटो बारीक कट करून टाकण्यापेक्षा त्याची पेस्ट जरी तुम्हाला टाकली तरीही चालणार आहे. तर इथे कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तर आणि टोमॅटो सॉफ्ट होऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जी पेस्ट आपण रेडी केली होती ती आपल्याला कढईमध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे. ह्या पेस्टचा एक फायदा असा आहे की तुम्हाला म्हणजे थिकनेससाठी एक्स्ट्रा अजून भाजीमध्ये काहीच टाकावं लागत नाही. जो नॅचरल थिकनेस असतो तो या पेस्टमुळेच भाजीमध्ये उतरतो. तर ही पेस्ट तुम्ही नक्की बनवा. अशाच पद्धतीने बनवून बघा तुम्हाला ही भाजी फार आवडेल. आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्रा दुसरं काहीच टाकलेलं नाही. घरात जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल होते त्याचाच सगळा वापर केला आहे. त्यानंतर आता इथे स्पायसेस ॲड करूया आपण. पाव चम्मच हळद घातली आहे, 1.5 चम्मच लाल मसाला टाकला आहे, अर्धा चम्मच धने पावडर घातली आहे आणि अर्धा चम्मच परतून गरम मसाला टाकला आहे. आता तुम्ही बघू शकता जे काय मसाले होते ते सगळे मी घरातलेच टाकले आहे. दुसरे जे आपले बाहेरचे मसाले असतात तर तो एकही मी इथे ॲड केलेला नाही आहे. आणि जी रेस्टॉरंट स्टाईल जी टेस्ट असते तीच टेस्ट या भाजीला पण आली होती. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. ज्या मिक्सर ग्राइंडमध्ये आपण पेस्ट केली होती त्याच मिक्सर जारमध्ये हे पाणी टाकून मी तेच पाणी इथे टाकलं आहे.
तर फक्त 10 मिनटातच ही भाजी रेडी होते. तर हे टाकल्यानंतर आपण परत मीडियम टू लो गॅसवर भाजीला छान बॉईल येऊ द्यायचे, एक उकळ येऊ द्यायची भाजीला. फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला ही भाजी गॅसवर ठेवायची आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये भाजीचा कलर पण खूप छान आला आहे आणि भाजीला एक उकळ पण आली आहे. आता वरतून मी 1 चम्मच पण नाही, 1 चम्मचला कमीच कांदा लसूण मसाला टाकला आहे. याने फार छान टेस्ट येते भाजीला. त्यानंतर एकदा सगळं मिक्स करून घेतलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता की आपली भाजीला एकदम नॅचरल थिकनेस आला आहे. जास्तही पातळ नाही आहे भाजी आणि जास्तही घट्ट पण नाही आहे. वरतून चवीनुसार मीठ टाकलं आहे. अजून एक टीप म्हणजे असं आहे की जेव्हा भाजीला बॉईल येईल त्यानंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच साखर टाकली आहे, एक टेस्टला बॅलन्स यावा म्हणून. तर अशा पद्धतीने आपली भाजी छान उकळली आहे. कलर पण छान आलेला आहे भाजीला. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले काजू ॲड करून घ्यायचे आहे. भाजीला एकदा मिक्स करायचं आहे आणि ते झाल्यानंतर वरतून फक्त 2 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीची आपली रेस्टॉरंट स्टाईल काजू मसालाची भाजी आहे, ती रेडी आहे. झाकण काढल्यानंतर वरतून थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली होती मी आणि भरपूर फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आता इथे गॅसचा फ्लेम मी बंद करून देणार आहे. तर अशा पद्धतीने आपली आजची काजू मसाला भाजी रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.